विचार करा, तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल तब्बल 10 वर्षापासून तिरस्काराची ठिणगी जळत आहे आणि ती ठिणगी अचानक एका दिवशी भटकून थेट तुमच्या जीवावर बेतली तर. छत्रपती संभाजीनगरमध्ये सासूच्या डोळ्यात देखत सुनेची झालेली ही हत्या वाचताना तुमच्या मनात पहिला प्रश्न हाच आला असेल, असं नेमकं काय घडलं होतं? 10 वर्षापूर्वीचा असा कोणता वाद असू शकतो ज्याचा शेवट इतक्या अंगावर काटा आणणाऱ्या हत्येनं व्हावा? यामागे नेमकं कोणतं गुपित दडलंय हे जाणून घेऊया या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगरमध्ये भर दिवसा घडलेल्या या धक्कादायक घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. सासूच्या डोळ्यात देखत सुनेची हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 40 वर्षीय साधना महेंद्र सोनपेटकर यांची 45 वर्षीय शैला सोनार नावाच्या महिलेनं घरात घुसून चाकूने भुसकून निर्घुण हत्या केली आहे. ही घटना बुधवारी सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास घडली. शैला सोनार ही अचानक साधनाच्या घरी आली. त्यावेळी साधना घरात नव्हती, फक्त तिची सासू केसरबाई घरात होती. शैलाने केसरबाईंना साधना कुठे आहे अशी विचारणा केली. केसरबाईंनी ती मंदिरात गेल्याचे सांगितले. साधना जेव्हा घरी परतली तेव्हा तिने शैलाला पाहून विचारले, तू इथे का आलीस? याच वादावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. रागाच्या भरात शैलाने घराचा दरवाजा आतून बंद करून कडी लावून घेतली. त्यानंतर तिने सोबत आणलेला कुलूप लावून घेतले आणि साधनाच्या पतीबद्दल चौकशी करत वादाला सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्यावर शैलाने साधनाच्या डोक्यावर पिस्तूल लावली आणि संपूर्ण कुटुंब संपवण्याची धमकी दिली. मात्र केसरबाईंनी धाडस दाखवला. तिचा हात झटकला आणि पिस्तूल खाली पडली. त्यानंतर त्यांनी पिस्तूल खिडकीतून बाहेर फेकली. पिस्तूल गेल्यानंतर शैलाने पिशवीतून रासायनिक स्प्रे काढला आणि साधना व केसरबाईच्या चेहऱ्यावर फवारला. स्प्रेमुळे दोघांच्या डोळ्यात जळजळ होऊ लागली आणि काही काळ त्यांनी दिसेनासे झाले. या संधीचा फायदा घेत शैलाने धारधार चाकूने साधनाच्या शरीरावर निर्घुणपणे वार केले. बोल आता बोल म्हणून तिने साधनाला संपवले. या हल्ल्यात साधनाला रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. केसरबाईंनी सुनेला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र शैलाने त्याला ढकलून दिलं. त्यांच्यावरही रासायनिक स्प्रे फवारला. वृद्धपणामुळे केसरबाई अधिक प्रतिकार करू शकल्या नाहीत. हत्या झाल्यानंतर शैलाने घरातच बसून कोणाशी तरी मोबाईलवर बोलणं केलं. नागरिकांचा आरडाओरडा ऐकून लोक जमले, मात्र दरवाजा आतून बंद असल्याने कोणीही आत प्रवेश करू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच वाळूज MIDC पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि शैला सोनारला रक्ताने माखलेल्या कपड्यात ताब्यात घेतले. अटकेच्या वेळी झालेल्या झटापटी शैला सोनार किरकोळ जखमी झाली आहेत. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळी एक एअरगन आढळली आहे. यावरून ही हत्या नियोजित असल्याचा संशय आहे. पोलिसांनी हत्यामागच्या कारणाचा शोध सुरू केला आहे. तज्ञांच्या मते आणि फर्यादी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शैला सोनार हिने 2014 मध्ये वाळूज MIDC पोलीस ठाण्यात मृत्यू साधनाचे पती महेंद्र सोनपेटवर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. म्हणजे खरा वाद साधनाशी नसून तिच्या पतीशी होता. शैलाने आरोप केला होता की 2011 साली महेंद्र सोनपेटकर यांनी तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. इतकेच नाही तर लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा शारीरिक आणि मानसिक छळ केला. यानंतर दोघांमध्ये पैशावरून वाद, धमक्या आणि कंपनीत काम करताना यंत्रात हात अडकून गंभीर दुखापत झाल्याचे आरोपही करण्यात आले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. म्हणजे सरकार आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत असले तरी या जुन्या वादाचा आणि मनात साचलेल्या संतापाचा हा भीषण स्फोट होता. त्यात भर म्हणजे आरोपी शैलाने ही हत्या पूर्ण नियोजितपणे म्हणजेच प्री प्लॅन केली होती. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा फक्त कसं काय.